चला नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कॅन्सनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात सर्व. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आणि आता निघालेलो आहोत आम्ही दुसऱ्या बीचला जाण्यासाठी. आता बघू कुठे जायचं आहे ते. सध्या आम्ही बस चेकआउट केलेलं आहे या कॉटेजमधनं आणि आता निघालेलो आहोत. नारळ मिळाला आम्हाला मस्त. चला पहिल्यांदा आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि नंतर मग निघणार आहोत बीचला जाण्यासाठी. बघू आता काहीतरी साऊथ इंडियन खायचं आहे नाही का. फोटो करायचं आहे. कुठे करायचं आहे रे. अच्छा हे बरं, आज आपल्याला कोणत्या बीचला जायचंय. फोर्ट काल बंद झाला होता. हा 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 त्याच फोर्टला आज बटरफ्लाय बीच आहे. चला मग काय काहीतरी वेगळं बघू ना. आपण खूप विचार करतो. हे अशा टाईपचं बघ. ए मिवडीचं हे पण आहे. हा कितीला आहे. हा कितीला आहे. तो तेच नाही तेवढ्यालाच घेतलेलं. काय म्हटलं. बीचला ओलं व्हायला आणि आतमध्ये तेच आपले हे शॉर्ट. हां कितीला म्हणतात. 550. हां 550 वो काफ्तान 3 वो वाला. दीदी मैडम क्या बात है. जाऊ दे, रेट्स कमी नाही करत आहेत का. कोणत्याच गोष्टीचे रेट कमी नाही करत. तुम्हाला बघून नाही करत आहे ते. शॉप पण 2-3 आम्हाला बघू म्हणजे आम्ही चांगला दिसतो की चांगला दिसते. रिच वाटतं म्हणून तुम्हाला. मूर्ख वाटतो का म्हणून. नाही नाही रिच मुळे काय कर हाय कर हाय. मुन्ना केली का ऑर्डर. बर्गर होतं का त्याच्यात. बर्गर पिझ्झा सगळं होतं. अरे वो पिझ्झा पण खातात ते लोक. मॅडमला घेऊन जायचं होतं ना. माहितच नाही. आता काय तुम्ही काय खाणार. मी काय मेनू मध्ये काय त्याच्यात. मेनू काय आहे. पनीर पराठा. तो पण पनीर पराठा. बाकीचं बाकीचं साऊथ इंडियन मागवलेलं आहे. एक आलू पराठा पण मागवलेला आहे ना. एक फ्राईड राईस मागवला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आपण सुरू करू. अरे पनीर फ्राईड राईस. एक फ्राईड राईस आहे का. अच्छा अद्विक खाणार आहे का. चला अद्विक तू काय खाणार आहे. इकडे ये. इथे बस नाही तर मध्ये मध्ये बस. अद्विक स्ट्रॉबेरी खाते. त्याला स्ट्रॉबेरी घेऊन दिली होती. हा आलू पराठा. अच्छा जाऊ दे ना, तुमच्याकडे आहे थोडंफार सेम वाटतही आहे. अरे वा. तुझ्याकडे ब्लूमर वगैरे असेल एखादं तर.
दोघांना एकमेकांचं बोलणं समजत नाही पण तरी बोलतात. आपकी मैं समझ गया मुझे क्या लूँ क्या. चहा मागवलेला आहे. आणखी कॉफी. एक कॉफी दे ना. माझी कॉफी पण आलेली आहे मस्त गरमागरम. बाकी सोडा आम्हाला कॉफीची क्रॉकरी आवडलेली आहे फक्त. कॉफीचं कप बघा. बाकी सर्व टेस्ट पण सोडून दिली, सर्व सोडून दिलं. क्रॉकरी मस्त आहे फक्त इथे. टेस्ट पण छान. प्रत्येक गोष्टीची टेस्ट चांगली होती. म्हणजे जे पण ब्रेकफास्टचे आयटम घेतले त्याची सर्वांची टेस्ट चांगली होती. कोणतं आहे मामा गंमत करतात. मामा मिहुडी मिहू नवीन नवीन कपडे घालून देते ना मम्मा. ये इकडे. मिहू साठी कपडे आणले मी बघा. आणखी स्विम सूट पण आहे. ए मिहू नवीन कपडे घालून देते ना मम्मा. तसं तर खूप नवीन कपड्यासाठी करते का ही. आज नवीन कपड्यासाठी येत नाहीये. तसं हा ना तेच ना. तू का बरं अशी बसली बाई. पाठवलं सगळंच नाही. किती ठेव माझ्या ह्याच्यावर पाय. अरे अशी बस ना. आवडत आहे का तुला तसं बसणं. किसको आवड रहा. अशी बसली. आता यांचे फोटो बघाल तुम्ही. यांचे फोटो माझे फोटो इतके डॅशिंग निघत बरोबर आहे. हे पोज देतात ना म्हणते मला पण दे नाही काढून त्याच पोज मध्ये करत. नाही खरोखर यांचे फोटोज चांगले निघत आहे. आज आज नाही कालपासूनच चांगले निघत आहे. हे जरा जास्त झालं आता. हेच रिअल आहे. सर्वांनी म्हटलं हे शर्ट घातले होते ते म्हटलं यांच्यासाठी घेऊन घेतलं. मग फक्त ते थोडं डिफरंट वाटत आहे यांच्यापेक्षा. मुन्नाच्या चुनेसच्या पेक्षा. हा याच्यामध्ये ब्ल्यू आहे त्याच्यामध्ये येलो आहे. नीला नीला आसमान. तो सनसेट वाला आसमान आहे. ये सनराइज वाला. मिवडी ए मिवडी घेऊन घे ना. कॅप घ्यायची असेल तर घेऊन घे. मिहू हे बघ मिहू किती छान दिसत आहे. मिहूचा दादा आणि मिहू खूपच छान दिसत आहे. घे माही घे ग. घे ना. कडेवर घे. आमची हालत खराब होऊन राहिलेली आहे उन्हामध्ये. आमची हालत खराब होत आहे. इतके उन्हाची सवय नाहीये ना. हे घे रे तुझा फोन. एवढ्या उन्हाची सवय नाही आहे. त्यात म्हणजे उन्हातच फिरत आहोत आम्ही कालपासून. हालत खराब झालेली आहे. अधिक म्हणते आम्हाला कडेवर घे. यांचं काय राहिलं का.
इकडे कसं आहे वाव, खूपच मस्त लोकेशन आहे. तर असं जसं दिसते तसं नसते असं याचं आता म्हणण्याचं हे झालेलं आहे. अद्विक व्यवस्थित हा थांब, चल ना समोर. चला चला चल अद्विक व्यवस्थित चल. हा चल. कल्याणी बीच पेक्षा तर चांगलं हेच आहे. बाहेरून असं वाटलं हा अरे तिला बोलून घे स्वातीला. मला काय वाटलं चर्चच आहे फक्त. स्वातीचा मुलगा झोपलेला होता म्हणून स्वाती तिकडेच होती. काय म्हणतात त्याला, गाडीमध्येच बसलेली होती. ती बोलली की लोकेशन जर चांगलं असेल तर मला कॉल कराल. आता इतकं छान वाटत आहे. जा मग लवकरच, इथून जवळच आहे ना. जा. फोटोज, पोरीचे फोटोज काढून देणं सुरू आहे. कामी लावलं. तुम्ही फोटोग्राफरच बनतात नाहीतरी सर्वांचे आज. तू आला माझ्या बाजूला. मेवडी कपडे खराब नाही करायचे. आता माही यांचे फोटो काढून देतो. पहिल्यांदा यांनी काढून दिले तिचे फोटोज. इथे मस्त फोटोज वगैरे क्लिक केलेले ते बघायला मिळतील इंस्टाग्रामवर तुम्हाला. तर इंस्टाग्रामची ID आहे निर्मम कांचन, तर फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि तिथे छान छान फोटोज आणि रील्स बघा. थकलो. काबोद रामा. काबोद रामा. काबोद गामा. काबोद गामा. हे भगवान, यांनी थकून टाकलं आम्हाला. याने पूर्ण टोटली थकून टाकलं. कुठेच जायच्या लायकीचं नाही राहिलेलं आहे. आता यांना म्हणत आहे मी आता उतरणार नाहीये गाडीमधून. कारण उतरताना इतकं छान वाटतंय. लोकेशन इतकं मस्त आहे, जबरदस्त फोटोज निघतात, सर्व काही व्यवस्थित होते. तिथे जेव्हा फोटो काढतो ना त्यावेळेला काय झालं बोलायला आहे सर्वात समोरच्या ना, यांना म्हटलं मी नाही येत आता. आणि खाली गेल्यानंतर फोटोज वगैरे काढतो ना तिथेच आपली एनर्जी वेस्ट होऊन जाते. आणि मग वर चढता तर अरे हे खूपच हालत खराब होऊन जाते. आता इतकी हालत खराब झालेली आहे. झोप येते आता मला. AC लावली तर चांगलं वाटत आहे. मी यांना म्हटलं मेल्यासारखं काम झालं माझं. म्हटलं माझी हालत खराब झालेली आहे. हे आतमध्ये बस.
आम्ही इथे थांबलेलो आहोत. ॲक्च्युली काहीतरी खायचं आहे, भूक लागलेली आहे. सकाळपासून ब्रेकफास्ट केलं होतं ना, तेव्हापासून काहीच नाही खाल्लेलं, म्हणून मग इथे थांबलो KFCला. बर्गर वगैरे बघतो, काही खायचं असेल आणखी दुसरं तर यांना सर्वांना तर ते बघू. हां अच्छा हां चल घे चप्पल घाल. तर बघू आता काय काय खायचं आहे या सर्वांना, तर त्याच्यानुसार मग आम्ही खाऊ इथून. आणि नंतर मग आम्हाला दुसऱ्या रिसॉर्टला पण जायचं आहे. म्हणजे आम्ही वेगवेगळे रिसॉर्ट ट्राय करत आहोत, कारण कसं आहे एका जागेवर थांबून काही फायदा नाही. म्हणून जिथे जिथे आम्ही जात आहोत ना, म्हणजे ज्या ज्या बीचला आम्ही जात आहोत ना, तिथेच जवळपासचे रिसॉर्ट घेत आहोत आणि त्या बीचला आम्ही फिरत आहोत. तर असं करून करून आणि एक्सप्लोअर पण करता येते, म्हणजे तिथे आपल्या तिथले जवळपासचे एरियाज आणि हे सर्व गोष्टी आणि बीच वगैरे एक्सप्लोअर करता येते. म्हणून मग असं केलेलं आहे. असं एक रिसॉर्ट आम्ही बुक करून ठेवलं नाही की याच याला थांबायचं आहे म्हणून. चला मग आता बुरगीर हा कल्याणीचं बुरगीर. कल्याणीने काल काहीच खाल्लेलं नव्हतं. रात्रीला तिच्या मनपसंत काही असं मिळालंच नाही. तिला जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही काल तिथे. तर त्याच्यामुळे आज तिला जे जे पाहिजे आहे त्या त्या रसानुसार चालत आहे. साईडला टाकली होती ना, हातात बाकीचं सामान घेतलं होतं ते उचललीच नाही. अरे भगवान, क्रॉक्स गेली म्हणते. क्रॉक्स तिची हरवली, मिऊची क्रॉक्स हरवली. हा चला चला मी आतमध्ये जाऊया. थकले का? हा ना, चालवतच आहे. इतक्या दिवसाची गाडी चालवणं सुरू आहे. हा ते आहे. अद्विक भूक लागली. यांचा मोबाईल सुद्धा गेला होता. आज बीचवर आम्ही जो एन्जॉय केला ना, यांचं मोबाईल मध्ये पाणी गेलं होतं, तेव्हापासून यांचा मोबाईल बंद झालेला होता. तर त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर बंद होता यांचा मोबाईल. आता हा सुरू झाला, थोडाफार आला म्हणतात जीव थोडा त्याच्यामध्ये, नाही का? हा परत बंद झाला. अरे यार, चला चला आतमध्ये होईल, थोडं चार्ज करून घ्या. नाही तर चार्जर आणला का तुम्ही? चला मग. इथे आता नॉर्मलच असं खायचं आहे काहीतरी, म्हणजे पोटाला थोडा आधार राहणार असं. नंतर मग बाहेर जाऊन काहीतरी खाऊ. आणि बस कल्याणीला बर्गर खायचं होतं म्हणून आलो आम्ही. तिथं खाऊन झालं मग निघू. आणि रिसॉर्ट पाहायचं आहे. मेन म्हणजे रिसॉर्ट पाहायला थोडा वेळच लागणार आहे तो शोधता. कारण काय झालं की आम्ही असं ऑलरेडी बुकिंग आम्ही फक्त 2 दिवसाची केलेली होती. 2 दिवस झाले आता, कालपासून आम्ही फिरतच आहोत असं. तर म्हणजे जिथे आम्हाला मिळालं व्यवस्थित आणि सी व्ह्यू हे ते असं तसं सर्व बघून, तर तसं आम्ही करत आहोत. तर जागेवर जाऊनच बघू आता कसं कसं मिळत आहे. आणि आमचं हे नाही ठरलेलं होतं ना की आम्ही याच बीचला राहणार किंवा त्याच बीचला राहणार, म्हणून आम्ही काही आधीच प्री बुकिंग वगैरे फक्त 2 दिवसाचीच केली होती. नंतरची आम्ही जी बुकिंग आहे ती वेळेवर करत आहोत. चला एक रूम मिळाली, एक म्हणजे 2 रूम मिळाल्या आम्हाला. चांगले आहेत, सर्व व्यवस्थित आहे. आणि एक बाजूला आहे कल्याणी आणि मुन्नाची आणि इकडे आहे आमची, म्हणजे 2 बेड आहे याच्यामध्ये. तर अशा रूम मिळालेल्या आहेत आणि चांगल्या असल्यामुळे आम्ही लवकर घेऊन घेतल्या. आणि त्यात म्हणजे कसं आहे की आम्हाला आत्ता फक्त रात्रीला इतकं लेट झालेलं आहे, रात्रीला फक्त झोपायचं होतं म्हणून आम्ही इथे घेतली कलिंगूट बीचला. तर इथे रूम घेतल्यानंतर उद्या लगेच 11 वाजता चेकआउट करायचं आहे ना, आणखी दुसऱ्या बीचला किंवा मग दुसऱ्या रिसॉर्टला वगैरे जायचं आहे. तर म्हणून म्हटलं चला व्यवस्थित मिळालेली आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. तर आता बस आता पण आम्हाला काय माहिती, हा म्हणेल तर बीचला जाऊ, नाही तर मग घरीच आराम करू. कारण इतके दिवस झाले 3-4 दिवस झाले आम्ही फक्त फिरत आहोत. आराम म्हणजे असं झालेलाच नाही आहे व्यवस्थित म्हणून. तर
आता बघूया काय म्हणतात. तर हे इथेच वर रेस्टॉरंट पण आहे यांचं, तर वर बसूया. नाही तर रेस्टॉरंटमध्ये म्हणजे जेवण वगैरे करायचं असेल तर इथे करता येतं, नाही तर मग बीचवर जर जायचं असेल तर बीचवर सुद्धा जाऊ शकतो. जवळच आहे बीच, कलिंगूड बीच इथनं. तर चला मग बघते मी तिकडच्या रूममध्ये जाऊन. बघू हे लोक काय म्हणतात. तर लगेच निघायचं आहे की फ्रेश व्हायचं आहे. तर जर निघायचं असेल तर निघू, नाहीतर थोडं फ्रेश व्हायचं असेल, आराम करायचं असेल तर मग आराम करू. आणि आल्या आल्या तुम्हाला रूमने दाखवली. सर्व इथे मुलांनी हे केलेलं आहे, व्यवस्थित होती, सर्व काही व्यवस्थित होतं. इथे मिरर दिलेला आहे, AC वगैरे आहे, TV वगैरे आहे. आणि आम्ही इथे आमचा पसारा ठेवलेला आहे. वॉशरूम वगैरे पण व्यवस्थित आहे. तिकडे हे आहे काय म्हणतात त्याला, गॅलरी आहे. इकडे वॉशरूम आहे आणि बाजूलाच आनंदची रूम आहे. काय केलं मेहू दाखव बाळा. ऑर्डर द्यायची आहे तुला. ऑर्डर द्यायची आहे. आले बापाले माझ्या सोन्याला बाळ. ऑर्डर मस्त देता येते रे बाबा सोन्याला. अरे ते पण तिने कधी बघितलाच नसेल ना ग. तेच कालाला लावा लागते म्हणून. आवजो बोल बाळा, बोल तर तुला काय काय पाहिजे मागव ना. मागवत नाही का. चला TV वगैरे सुरू आहे आमचे. अद्विकला फक्त TV, अद्विकला माहीला TV पाहिजे होती, मोबाईल पाहिजे होता, बस बाकी काही नाही. काय ऑर्डर करत आहात. अच्छा काय करायचं. वर बसायचं. वर बसू ना मग. हा चला. फ्रेश नाही व्हायचंय तसं. अच्छा तुम्ही तर झालेले आहे. चला आपण वर बसू. काय आहे हराभरा कबाब. वाटत नाही मध्ये हराभरा कबाब. तिथे लाल कबाब वाटत नाही. आतून असेल. टेस्ट करून बघ ना नेमकं आहे की नाही आहे ते. बघ रे टेस्ट करून. अंदर से भी हरा भरा नहीं है. अरे हरा भरा अबे हरा भरा कबाब नहीं है तो फिश है थी. फिश है थी. अबे मग अरे पेरी पेरी चिकन. यस कल्याणी बाटला कल्याणीचा हात. बरं झालं तू खाल्लं नाही. बरं झालं हिने खाल्लं नाही म्हटलं. काय बोलतो. गोल गोल येते. हा मला समजलं पण ज्यानं बोलावलं तिला समजून पाहिजे ना की मला समजलं तुला आला शेवटी हराभरा कबाब. नाही तुझीच आहे की नाही आहे म्हणून असं वेगळंच काही नाही. आहे हराभरा. हो छान फिश आहे. खाऊन बघते मला मी. हराभरा कबाब. कल्याणी फिश खाताना सासूबाई बघणार तुला. आणि नेक्स्ट टाइम तुझ्यासाठी फिशच बनवणार सासूबाई. सासूबाईला खायला हराभरा फिश कबाब. घे माहिती.